आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग। विषय मनुष्यापासून देवता बनवून गुरुजी यांनी जगण्याचा मार्ग दाखविला। मी भक्त कृष्णादास बालोद छत्तीसगडचा रहिवासी आहे। मी छत्तीसगड पोलीस मध्ये हेड कॉन्स्टेबलच्या पदावर कार्यरत आहे। हिंदू धर्मात असल्यामुळे मी हनुमानजी यांची भक्ती साधना करीत होतो। रोज हनुमान चालीसाचे अध्ययन करत होतो। मी मांस मासे व दारूचे सेवन देखील करीत होतो। हळूहळू दारूचे व्यसन इतके वाढले की मी रोज प्यायला लागलो। दिवसा तर पितच होतो, रात्री देखील झोपल्यानंतर जेव्हा जाग येत होती तेव्हा दारू पित होतो। जवळपास 10-20 ग्लास ही पित असे, ज्या कारणाने अनिद्रा रोगाने ग्रस्त झालो होतो। मला खूप राग यायचा, मला मानसिक त्रास व टेन्शन देखील राहत असायचे। माझ्या घरचे सुद्धा माझ्या या दारूच्या व्यसनामुळे खूप दुःखी होते। कुटुंबावर देखील कोणते ना कोणते नवीन संकट येतच असे। पूर्ण कुटुंबाचे जीवन बिलकुल नरक बनले होते। एके दिवस माझे एक मित्र आशुतोष बंजाराजी मला भेटले, जे माझ्यासारखे खूप प्रमाणात दारूचे सेवन करीत होते, ज्यांचे हे व्यसन सद्गुरू रामपालजी महाराजजी यांच्याकडून नामदीक्षा घेतल्यानंतर सुटले होते। त्यांनी मला समजावले व मला देखील सद्गुरू रामपालजी महाराजजी यांच्याकडून नामोपदेश घेण्याकरिता प्रेरित केले। मी सद्गुरू रामपालजी महाराज यांचा सत्संग ऐकणे सुरू केले। सत्संगाच्या माध्यमातून सद्गुरुदेवजी यांनी समजावले की सुरापान मद्य मांसाहारी गमन करे भोगे परनारी 70 जन्म कटत है शीशम साक्षी साहिब है जगदीशम परद्वारा स्त्री का खोले 70 जन्म अंधा होवे डोले मदिरा पीवे कड़वा पानी 70 जन्म श्वान के जानी। सद्गुरू रामपालजी महाराज यांनी संत गरीबदासजी महाराज यांच्या वाणींद्वारे समजावले की मांस आणि दारू पिऊन जीवाला किती पाप लागते आणि भयंकर नरकात पडतो। व्यसनी व्यक्ती कधीही परमात्मा यांची प्राप्ती करू शकत नाही। अशी अनेक उदाहरणे देऊन गुरुजींनी दारू, मांस आणि इतर मादक पदार्थांमुळे होणारे पाप आणि भक्तीमध्ये होणारे नुकसान याची जाणीव करून दिली। प्रत्येक गोष्ट माझ्या हृदयाला दुखावत होती। संत रामपालजी महाराज यांच्या ज्ञानाने प्रेरित होऊन मी त्या दिवसापासून सर्व प्रकारची व्यसने सोडली, जी इच्छा असूनही मी सोडू शकत नव्हतो। त्यानंतर मी सद्गुरू रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा घेतली। राग शांत झाला, माझा मानसिक ताणही दूर झाला, मला चांगली झोप येऊ लागली। माझ्या नातेवाईकांनाही हा चमत्कार पाहून आश्चर्य वाटले। माझे जीवन जे अगोदर नाशेमुळे बिलकुल नरक झाले होते, नामदीक्षा घेतल्यापासून मी आणि माझे संपूर्ण कुटुंब सुखी जीवन जगत आहोत। माझ्यासाठीही हा मोठा चमत्कार आहे। सद्गुरू रामपालजी महाराजजी हे स्वतः कबीर साहेबांचे रूप आहेत। सद्गुरू रामपालजी महाराजजी जे ज्ञान देत आहेत ते 100% आपल्या पवित्र ग्रंथांनुसार आहे आणि हे परम सत्य आहे। माझी आपणा सर्व श्रोत्यांना विनंती आहे की सद्गुरू रामपालजी महाराज यांनी लिहिलेली पुस्तके वाचावीत, त्यांचा सत्संग टीव्हीवर पाहावा आणि नामदीक्षा घेऊन आपले जीवन सार्थक करा। त्यांना या जगातही सुख मिळेल आणि मोक्ष प्राप्त होईल। भक्त कृष्णादास, हेड कॉन्स्टेबल, छत्तीसगड, भारत। मोबाईल नंबर 626444